अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. गुरुवारी 30 नोव्हेंबर 2023 वार गुरुवार या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे. संकष्ट चतुर्थीला प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी करत असतो. संकष्ट चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांच्या भक्तांसाठी एक जणू काही मांडियाळी असते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, बुद्धिदाता आहे. आपल्या आयुष्यात येणारं विघ्न संकट दूर होऊ दे म्हणून रोज तर आपल्याकडनं गणपती बाप्पाची काही सेवा होत नाही. संसारिक माणूस आपण रोज थोडी तरी सेवा करण्याचा प्रयत्न करतो, पण सगळ्या देवांची सेवा आपण रोज करतो का नाही ना. तर चतुर्थी हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. चतुर्थीच्या दिवशी पूजा कशी करायची, उपाय आणि सेवा काय करायची तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो. अभिषेक करताना काहीच नाही, गणपती अथर्व शीर्षमचं पठण केलं तरी चालतं किंवा ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करून तुम्ही अभिषेक करू शकता. आता अभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर करा किंवा साधी पाण्याने पण तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक केलेलं पाणी जर गणपती अथर्व शीर्षक म्हणता येत नसेल तर आवर्जून युट्यूबला लावून तुम्ही स्मरण करून तुम्ही अभिषेक करू शकता. जे चमचा असतो त्याने केला तरी चालेल किंवा ज्याला गळती म्हणतो अभिषेक पात्र त्याने केला तरी चालेल. अभिषेक केल्यावर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. त्याला तुम्ही हळद कुंकू अक्षदा अर्पण करा. गणपती बाप्पाला आवडतं ते लाल फूल तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करा आणि छानपैकी गणपती बाप्पाची पूजा करा. सकाळी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करू शकता. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आजकालचं युग इतकं धगाधगीचं झालं आहे आणि या प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये आपलाही मुलगा अग्रगण्य व्हावा, आपल्याही मुलाने चांगलं नाव लौकिक करावं, आपल्याही मुलांवर गणपती बाप्पाची कृपा व्हावी, कारण ते बुद्धीचे देवता आहे. त्याच्यासाठी जो पाण्याचा अभिषेक करून आपण जे पाणी ठेवलं आहे ते झाडाला न घालता मुलांना प्यायला आवर्जून द्यावं. रोज घरात गणपती अथर्व शीर्षमचं पठण झालंच पाहिजे. गणपती अथर्व शीर्षम ही भगवान गणपती बाप्पाची अतिशय उच्च कोटीची आणि त्यांना आवडणारी सेवा आहे, जी रोज मुलांनी म्हटली पाहिजे. ज्यांना म्हणता नाही येत त्यांनी युट्यूबला लावून द्या, तुम्ही श्रवण केलं तरी चालेल, कारण बोलता बोलता ऐकता ऐकता ते आपल्याला पाठवून जातं. त्याच्याबरोबर मी तुम्हाला नेहमी दुर्वाची खूप सुंदर अशी सेवा सांगत असते. 21 दुर्वाचा बंच हातात घ्या, गणपती बाप्पांकडे मनोकामना करा. मग ते अभ्यासात प्रगती असो किंवा काय जे तुमचे अडलेले कामं आहे किंवा येणारं संकट विघ्न आपल्याला तुम्हाला माहिती आहे की ही गोष्ट घडणार आहे ती घडू देऊ नये म्हणून गणपती बाप्पांना साकडं घालायचं आणि ती दुर्वा अर्पण करायची. ती दुर्वा अर्पण करताना गणपती बाप्पांची म्हणजे ज्या ती काही दुर्वा आहे ती हातात घ्या. त्याचा देठ बाप्पाकडे आला पाहिजे. हातात घेऊन 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करा. 11 वेळा नाही शक्य होत तर 1 वेळा पठण करा फलश्रुती सहित. अभिषेक करताना फलश्रुती म्हणायची गरज नाही आहे, पण जेव्हा तुम्ही सेवा करणार आहात तेव्हा फलश्रुती म्हणा. फलश्रुती म्हटल्यावर 11 वेळा गणपती स्तोत्रमचं पठण करा. गणपती स्तोत्रमचं पठण करून ती दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची. अर्पण करताना जो देठ आहे तो गणपती बाप्पाकडे आला पाहिजे. अर्पण केल्यावर ती दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकून द्या आणि मनोभावे गणपती बाप्पाला प्रार्थना करा की अभ्यासात प्रगती होऊ दे. जर तुम्ही MPSC वगैरेची एक्झाम देत असाल त्याच्यात आपल्याला बघा जो खरा अभ्यास करत असतो ना त्याच्यावर गणपती बाप्पांची अखंड कृपा असते. पण शेवटी प्रयत्नांनाही नशिबाची साथ असणं तेवढंच महत्त्वाचं असतं, म्हणून आपण ह्या सेवा आणि उपाय करत असतो. ह्या दिवशी कमीत कमी 51 वेळा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा ह्या मंत्राचा जप करायचा असतो. आता ती जो मी तुम्हाला मंत्र सांगितला आहे तो 51 वेळा आवर्जून म्हणावा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. गणपती चतुर्थीच्या दिवशी ह्या मंत्राचा जप केल्याने खूप जास्त प्रमाणात फायदा होण्यास मदत होते. त्याच्याबरोबर संध्याकाळी एक थोडंसं खोबरं घ्या. त्या खोबऱ्यावर तुम्हाला 1 कापूर, 2 भीमसेनी कापूर किंवा 1 कापूर जाळायचा आहे आणि ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. प्रत्येक आईने मुलांसाठी हा जप करावा. संध्याकाळीच आपल्याला ही प्रार्थना करायची आहे. आयुष्यात येणारं संकट दुःख कधी सांगून नाही येत, पण ते आपल्यापर्यंत जरी आलं त्याचा जो प्रभाव आहे तो खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते. हा जो उपाय आहे जो तुम्हाला मी सांगितला आहे हा तुम्ही संध्याकाळी आवर्जून करावा. खोबऱ्याची 1 वाटी जर परवडत नसेल तर छोटासा तुकडा घ्या, त्याच्यावर ही सेवा
तुम्ही आवर्जून करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं अखंड ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे, बुद्धीचा देवता आहे. आयुष्यात येणारं सगळं संकट, सगळं जे काही दुःख आहे, मनोकामना, इच्छा तुम्हाला सांगते. आता बऱ्याच महिला 120 दिवसांची सेवा करत आहात, जी गणपती चतुर्थीपासून सुरुवात करायची असते. गणपतीच्या मंदिरात जायचं, जाताना एक डाळिंबच पाहिजे. नारळ, डाळिंब, दुर्वा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेऊन गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं. तिथे ते सगळ्या वस्तू ठेवायच्या. गणपती बाप्पाला प्रार्थना करायची की माझ्या मनातल्या काय इच्छा असेल, मग लग्न जमू दे, मुलं बाळ होऊ दे, काय ज्या असंख्य कोटीच्या ज्या तुमच्या इच्छा आहे, नोकरी मिळावी, उद्योगधंदा चालावा, बऱ्याच काही ज्या तुमच्या समस्या आहेत त्या तुम्ही गणपती बाप्पाला सांगाव्या आणि सांगितल्यानंतर त्यांना प्रार्थना करायची आणि घरी येऊन मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र 120 दिवस रोज 121 वेळा म्हणायचा. 120 दिवस ही सेवा करायची आहे. रोज 121 वेळा हा मंत्र जाप करायचा आहे. असं तुम्हाला 120 दिवस ही सेवा करायची आहे. पहिल्याच दिवशी ज्या काही वस्तू सांगितल्या आहेत त्या गणपती बाप्पाकडे जाऊन अर्पण करायच्या आहे. रोज सेवा घरात करायची आहे. टाइम एकच असू द्या, रोज मंदिरात जायची गरज नाही. जो श्रद्धेने ही सेवा करतो त्याच्यावर गणपती बाप्पाची कृपाछत्र असतेच आणि त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतातच. तुम्ही करून बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जी गणपती चतुर्थीपासून करायची असते. ज्यांना ह्या चतुर्थीला करणं शक्य होत नाही त्यांनी डिसेंबर मधली जी चतुर्थी, ज्या तारखेला चतुर्थी त्या तारखेला तुम्ही हा मंत्र जाप आणि ही सेवा करू शकता. आवर्जून करा. तुमच्याही मनातल्या इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील आणि सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करू. सगळ्यांच्या आयुष्यात कधीही विघ्न नको येऊ, सगळ्यांना सुखरूप ठेवू दे, हीच गणपती बाप्पांचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.